फक्त मिठीत घे भाग 2. मोनिका रुद्राच्या अंगावर असलेलं रक्त बघून खूप घाबरली. ती जोरजोरात ओरडत होती. तिला घाबरलेला बघून रुद्र तिच्या जवळ आला आणि तिला शांत करू लागला. मोनिका म्हणते, तू 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 लांब हो. आधी ती त्याला लांब करायचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला घट्ट मिठी मारली होती. रुद्र म्हणतो, "श्श, शांत हो. हे बघ, हे काहीच नाही. मी फक्त बाहेरच्यासाठी मी डेव्हिल आहे. तुझ्यासाठी मी फक्त रुद्र आहे ग. परत तुझ्या समोर असं येणार नाही." म्हणत तो पटकन बाथरूममध्ये गेला आणि शर्ट काढला. पण तो दुसरा शर्ट आणायला विसरला म्हणून तो परत बाहेर आला. पण शर्टलेस तो बघून मोनिका परत ओरडली, "आ!" रुद्र परत पटकन तिच्या जवळ आला. रुद्र म्हणतो, "काय झालं आता? तू का ओरडते?" मोनिका म्हणते, "तू तू असा का शर्ट न घालता आलास?" रुद्र म्हणतो, "अगं बाई, शर्ट घेऊन जायला विसरलो म्हणून मग असाच आलो बाहेर. सॉरी, जातो मी हां." म्हणत तो वॉर्डरोबकडे गेला. पण आता मोनिका त्याला नीट बघू लागली. त्याची बॉडी, सिक्स पॅक्स सगळं तिला त्याच्याकडे अटॅक करत होतं. ती त्याला बघण्यात मग्न होती. एवढ्यात रुद्र बोलला, "जर तू मला अशीच बघणार असशील तर मग मी असाच झोपतो ना. असं पण मला खूप झोप आलीये." म्हणत तो परत तिच्या जवळ येऊ लागला. तसे ब्लॅक होऊ लागले. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले. रुद्र तिची मज्जा बघत होता. ती फक्त डोळे बंद करून त्याला अनुभवण्याचा प्रयत्न करत होती. रुद्र म्हणतो, "तुला जर माझ्या मिठीत यायचे तर सांग, मी तयार आहे." तो मिश्किलपणे हसत बोलला. तशी ती त्याच्यापासून लांब झाली. मोनिका म्हणते, "सॉरी, ते चुकून झालं." ती नजर चोरत बोलली. रुद्र म्हणतो, "पण आत्ता मला तुला मिठी मारायची इच्छा झालीये. ती मी पूर्ण करणार." म्हणत तो तिच्या अजून जवळ येऊ लागला. पण मोनिकाने लगेच त्याला ढकलला. मोनिका म्हणते, "तू ना माझ्यापासून लांब राहत जा, समजलं?" ती पटकन बाल्कनीमध्ये गेली. ती थोडी अडखळत बोलली, पण चेहऱ्यावर राग दाखवत होती. तो तिच्याकडे बघत गालातल्या गालात हसत होता. तो चेंज करून आला तर ती बेडवर झोपली होती आणि मध्ये तिने 2 मोठ्या उश्या ठेवल्या होत्या. रुद्र म्हणतो, "हे काय आहे?" मोनिका म्हणते, "हे बघ, ही आपल्या दोघांमधली बॉर्डर आहे. या लाईनला क्रॉस करून तू इकडे यायचं नाही, समजलं?" रुद्र म्हणतो, "तुला वाटतं ही तुझी बॉर्डर मला थांबवू शकेल?" मोनिका म्हणते, "हो." रुद्र म्हणतो, "ओके, लेट्स सी." म्हणत तो शांत तिच्या बाजूला जाऊन झोपला. मोनिका मनातच म्हणते, "हा एवढा शांतपणे कसा काय झोपला? काही प्लॅन तर नाही ना याचा?" रुद्र म्हणतो, "शांतपणे झोप. तुझ्या छोट्या मेंदूला जास्त त्रास देऊ नकोस. माझा कोणताच प्लॅन नाही." मोनिका म्हणते, "याला कसं कळलं मी काय बोलली ते?" "मी सांगितलं त्याला तू काय बोलली ते मनात." रुद्र म्हणतो, नाही कळलं मला कोणाच्या मनातलं. पण तू आता शांत झोप. मी नाही काही करणार तुला." तो बोलला तसं ती पण शांतपणे झोपली. सकाळी तिला नेहमीप्रमाणे 7 वाजता जाग आली तर ती रुद्राच्या मिठीत होती. तिने रुद्राकडे नीट बघितलं. मोनिका मनातच म्हणते, झोपलेला असताना किती शांत दिसतो हा, पण जागेपणी अजिबात शांत बसत नाही. सारखा जवळ येत असतो, पण दिसायला एकदम हँडसम आहे. खूप मुली मागे असतील याच्या. काल कशी काय मी त्याच्यात एवढी गुंतली होती काय माहिती." रुद्र म्हणतो, "तुझं मला बघून झालं असेल तर मी उठू का?" मोनिका म्हणते, "म्हणजे तू जागा होतास? कधीपासून जागा आहेस तू?" रुद्र म्हणतो, "जेव्हापासून तू जागी झालीस." मोनिका मनातच म्हणते, "बापरे, बरं झालं मी सगळं काही मनातच बोलली, नाहीतर याने खूप त्रास दिला असता." रुद्र म्हणतो, "मी उठू का?" मोनिका म्हणते, "उठ ना मग, तुला कोणी अडवलंय?" रुद्र म्हणतो, "तू सोडलं तर उठेल ना मी." तो बोलला तसं तिने नीट त्याच्याकडे बघितलं. ते तिनेच त्याला मिठी मारली होती. त्याने तिला हात पण लावला नव्हता. मोनिका मनातच म्हणते, "ओ सिट, म्हणजे मीच त्या उशा खाली टाकल्या होय. आता हा काय बोलेल मला?" रुद्र म्हणतो, "काहीच बोलणार नाही मी तुला. पण तुला माझ्या मिठीत राहायचं असेल तर ठीक आहे." म्हणत तो तिला मिठीत घ्यायला हात पुढे करतो. तसं ती पटकन उठून उभी राहते आणि कपडे घेऊन पटकन वॉशरूममध्ये जाते. रुद्र इकडे तिच्यावर हसत तो पण जिममध्ये गेला. इकडे मोनिका पटकन तयार होऊन ती खाली आली आणि कृष्णाची पूजा करू लागली. तिच्या आरतीचा आणि घंटीच्या आवाजाने रुद्राला राग आला. तो कोण पूजा करते बघायला खाली आला तर मोनिका कृष्णाची आरती करत होती. तो तसाच पटकन वर गेला आणि फ्रेश होऊन खाली आला तर मोनिकाने त्याच्यापुढे
आरतीचं ताट धरलं. मोनिका म्हणते, आरती घे रुद्र. रुद्र म्हणतो, मोनिका थोड्या वेळाने राहुल एक देवघर घेऊन येईल तुझ्या देवासाठी. तो तू नीट पाहिजे, तिथे नोकरांच्या मदतीने पाहिजे, तिथे बसून घे. मोनिका म्हणते, ठीक आहे, पण तू आरती तर घे, पाय पड देवाच्या. रुद्र म्हणतो, हे बघ, माझा देवावर अजिबात विश्वास नाहीये. त्याने माझ्याकडून सर्व काही घेतलंय, त्याच्या पाय तर मी कधीच पडणार नाही, म्हणत तो नाश्ता करू लागला. मोनिका म्हणते, एक दिवस नक्की तू याच देवाच्या, माझ्या कृष्णाच्या पाया पडशील. ती पण म्हणत नाश्ता करायला गेली. पण नाश्ता बघून तिने तोंड लगेच वाकडं केलं. मोनिका म्हणते, हा काय नाश्ता आहे? घासपूस. अरे नाश्ता म्हणजे पोहे, उपमा, पास्ता असतो. मला नको हा नाश्ता. रुद्र म्हणतो, मोनिका हे हेल्दी असतं, हेच खा. मोनिका म्हणते, नाही, मी नाही खाणार आहे, मला मॅगी हवी. ही लहान बाळासारखं हट्ट करू लागली. रुद्र म्हणतो, बरं बरं ठीक आहे, शांता काकू हिला मॅगी बनवून द्या बरं. तो बोलला तशी ती खुश. आतापर्यंत येणार डोळ्यातून पाणी पण लगेच थांबलं. तसा तो तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला. मोनिका म्हणते, काय असं काय बघतोय? रुद्र म्हणतो, आता तर तू मॅगी नाही म्हणून रडत होतीस आणि आता हसते? मोनिका म्हणते, हो, मग मॅगी जीव आहे. जीव वेडवते माझ्या मॅगी. अजून कोणाला आवडते? इथे मॅगी मला पण आवडते. शांता काकू तिला मॅगी बनवून देतात. ती पण एकदम लहान मुलांसारखी मॅगी खाते. रुद्र तिच्याकडे बघत असतो. थोडा वेळ तो पण नाश्ता करून निघून जातो. थोड्या वेळाने राहुल येतो आणि तिला देवारा स्थापन करायला मदत करतो. राहुल म्हणतो, वहिनी झालं देवघर स्थापन करून? मोनिका म्हणते, हो थँक्यू, पण तू राहुल ना, रुद्रचा खास? राहुल म्हणतो, हो, मला रुद्रबद्दल सगळंच माहिती आहे. मोनिका म्हणते, ओ, मग मला सांग, रुद्रला घरात आरती वगैरे केली तर राग येतो, मग आज मी केली तर तू माझ्यावर रागवला का नाही? राहुल म्हणतो, रुद्र खूप प्रेम करतो तुमच्यावर, म्हणून तो तुमच्यावर नाही ओरडला. त्याने आतापर्यंत खूप काही गमावलं आहे. तो जसा दिसतो तसा अजिबात नाही. त्याला सांभाळ. मी निघतो आता, म्हणत तो निघून गेला. मोनिका म्हणते, माहिती आहे, सगळ्यांसमोर भोळा बनतो आणि बाहेर अंडरवर्ल्डचा राजा आहे, डेव्हिल कुठचा. हा, पण माझ्यासोबत तो चांगला वागतो. खरंच तो माझ्यावर प्रेम करत असेल का? नाही नाही, मला नाही करायचं त्याच्यावर प्रेम. त्याने जबरदस्ती लग्न केलं आहे माझ्याशी. मी त्याला इतका त्रास देणार की तो स्वतः मला सोडेल. इकडे रुद्रला जॉनचा फोन येतो. हा बोल जॉनी, काय काय खबर आहे? जॉन म्हणतो, बॉस, अजून तरी त्यांच्याकडे कोणी आलं नाही, संशयकारक असं. पण ते दोघं बोलत होते. आता ती रुद्रकडे आहे तर काही टेन्शन नाही. रुद्र तिची व्यवस्थित काळजी घेईल. त्या माणसानं तिचा शोध लागून देणार नाही. रुद्र म्हणतो, ओके, एवढं काही इम्पॉर्टंट नाही. जुनं काही कळलं तर सांग मला. रुद्र मनातच म्हणतो, नक्की आहेत कोण ही लोक जी तिच्या मागे लागली आहेत? माझी लाडू, तुला काहीच होऊ देणार नाही मी. आता पण पहिल्यासारखी आहेस, मॅगी लवर वेडी. मंदिराची आयडिया फेल झाली म्हणून मोनिका थोडी उदास झाली, पण तिने हार नाही मानली. शेवटी रुद्रची बायको, स्वारी त्याची लाडू, ती रूममध्ये बसून विचार करत होती, पण काहीच सुचत नव्हतं तिला. तेवढ्यात रामू काका रुद्राचे इस्त्री कपडे घेऊन आले. रामू काका म्हणाले, वहिनी, ते हे कपडे मी दादांच्या कपाटात ठेवतो, म्हणत ते वॉर्डरोबमध्ये गेले आणि कपडे ठेवून निघून गेले. ते गेले आणि इथे मोनिका मॅडमच्या डोक्यात खुरपती आयडिया आली. ती पटकन उठली आणि त्याच्या वॉर्डरोबमध्ये गेली. तिने बघितलं ते तिथे वेगवेगळे शर्ट, टी शर्ट, पॅन्ट्स, टाई, कफलिंग्स असं भरपूर काही होतं. ती त्याच्या शर्टकडे गेली, पण ते खूप सारे होते. तिने त्या सर्व शर्टकडे वैतागून बघितलं आणि बाहेर निघून गेली. काय ग, काय झालं? बाहेर का आलीस? परत काहीच न करता? मोनिका म्हणते, जाऊ दे ग, एका शर्टचं बटन तोडलं तर हजारो आहेत त्याच्याकडे. अच्छा, प्लॅन होता का तुझा? मोनिका म्हणते, हो मग, पण आता तो पण फसला. उगी उगी दुसरा बनव हा आता, मग तो पण फसेल. मोनिका म्हणते, ए बाई जा ना, मला विचार करू दे, नुसती मध्ये मध्ये येते. निघ, भलाई का जमाना नाही रहा, कर तू काही पण. पण तो रुद्र आहे, लक्षात ठेव. मोनिका म्हणते, तू जाते की नाही? ए बाई, जाते जाते. मोनिका म्हणते, सी, आता काय करायचं? या रुद्रला कसा त्रास द्यायचा? असेच 1-2 दिवस जातात. आज शांता काकूंना बरं नसतं म्हणून त्या सुट्टी घेतली. म्हणून मग आज मोनिका जेवण बनवणार होती. ती किचनमध्ये जाते आणि जेवण बनवते आणि ती बाहेर जाऊन जेवण त्याला वाढणार त्याआधी तिच्या डोक्यात आयडिया आली
आणि तिने एक डेव्हिल स्माईल दिली. थोड्या वेळाने तिने सगळं जेवण बाहेर आणलं. तिने रुद्रचं ताट वाढून आणलं. राहुल पण आला होता. तिने त्याला पण जेवण वाढलं. राहुलने पटकन घास तोंडात टाकला. राहुल म्हणतो, वा वा वहिनी, काय भारी चव आहे हो तुमच्या हाताला. असं वाटतंय आपले हात चूम. तो पुढे बोलायचं थांबला, कारण रुद्रने त्याच्याकडे खुन्नसने बघितलं होतं. रुद्र म्हणतो, गप्पणे जेव, समजलं ना? तसं राहुलने हो बोलताना मान खाली घातली आणि गप्पणे जेवू लागला. रुद्रने अजून काही खाल्ले नव्हते. त्याचं लक्ष मोबाईलमध्ये होतं म्हणून तो शांत होता. मोनिका म्हणते, रुद्र आधी जेवण करून घे, नंतर मोबाईल बघ. ती बोलली आणि त्याने लगेच आज्ञाधारक मुलासारखा मोबाईल ठेवला आणि त्याने पहिलं घास तोंडात घेतला आणि बस. त्याला इतकं तिखट लागलं की त्याने पटकन ग्लास उचलला आणि पाणी पिणार तेवढ्यात त्याची नजर मोनिकावर गेली. त्याला कळलं की हे सगळं कोणी केलं असेल. त्याने तो ग्लास परत तसाच ठेवला आणि जेवण करू लागला. त्याला खूप तिखट लागलं होतं. डोळे लाल झाले होते. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. आतापर्यंत तर राहुलचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष गेलं होतं. राहुल म्हणतो, रुद्र तुला एवढं का तिखट लागलंय? तू नको नको खाऊस. रुद्र म्हणतो, नाही राहुल, मला खायचं आहे. मोनिका खूप छान जेवण बनवलंय. तिची तारीफ करत त्याने पुन्हा जेवू लागला. जेवून तो पटकन वर रूममध्ये गेला. त्याच्या जिभेची जळजळ होत होती. मोनिका त्याच्या मागे रूममध्ये आली. रुद्र म्हणतो, काय झालं आता? का आलीस इथे? हा जेवलो मी, तू दिलेलं सगळं जेवण. तो तिच्यावर रागावत ओरडत बोलला. तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो ओरडला म्हणून नाही, पण त्याचं स्वतःवर असलेलं प्रेम बघून. मोनिका म्हणते, सॉरी रुद्र, मला नव्हतं वाटलं तू सर्व जेवण संपवशील. सॉरी. रुद्र म्हणतो, आय डोंट वॉन्ट यू आर सॉरी. जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हेअर. मोनिका म्हणते, रुद्र हे घे, तुला बरं वाटेल. जड थांबेल. तिने त्याच्यासाठी मध आणलं होतं. रुद्र म्हणतो, ठेव तिथे, मी घेईल नंतर. मोनिका म्हणते, आताच घे ना, बरं वाटेल. रुद्र म्हणतो, मोनिका माझी चिडचिड होते. माझा राग तुझ्यावर निघेल. त्याआधी तू जा इथून. ती पण मग त्याला घाबरून तिथून निघून गेली. त्याने मग पटकन ते मध थोडंसं चाकलं. तेव्हा त्याला कुठे थोडं बरं वाटलं. तो जरा शांत झाला. तेव्हा त्याला आठवलं की तो मोनिकावर रागवला. तो तिला बघायला जाणार तेवढ्यात राहुल तिथे आला. राहुल म्हणतो, रुद्र तो रवी कुठे आहे ते समजलं. तो मुंबईत एका ठिकाणी आहे आणि त्याने आज मुलींना कुठे ठेवलंय ते पण समजलं. आजचं आपल्याला त्यांना सोडावलं पाहिजे, नाही तर उशीर होईल. रुद्र म्हणतो, ठीक आहे, चल जाऊया. तो बाहेर आला तर मोनिका गार्डनमध्ये बसली होती. तो तिच्याकडे गेला. मोनिका, मी बाहेर जातोय, मला रात्री यायला खूप लेट होईल. तू झोप, काही गरज पडली तर रामू काका आहेतच, म्हणत तो निघून गेला. तिला समजलं की तो अजूनही थोडा रागात आहे. ती पण मग रूममध्ये जाऊन झोपली. इथे रुद्र, राहुल आणि अजून 4-5 माणसं त्यांच्या सोबत एका गोदामच्या बाहेर उभे होते. रुद्र म्हणतो, राहुल मी इथून जातो. तुम्ही दोघं मागच्या बाजूने जा. कोणती खिडकी वगैरे आहे का ते बघा आणि तिथे आत जा. आणि तू लक्षात ठेव की आम्ही सगळे बाहेर आल्यावर तुला काय करायचं. सगळे म्हणतात, ओके बॉस, म्हणत सगळे आपापलं काम करायला लागले. 2 जण मागून गेले. बाकीचे उठून दुसरीकडून काही रस्ता भेटतोय का ते बघत होते. आता मध्ये जाताना त्याच्या रस्त्यात जो कोणी येईल त्याला ते मारत होते. शेवटी रुद्र आणि राहुल त्या रूममध्ये पोहोचले. त्या रूममध्ये सर्व मुलींना बंद करून ठेवले होते. सगळ्यांचे हात बांधले होते. डोळ्यांवर पट्टी होते. 40 ते 50 मुली असतील तिथे. काही बेशुद्ध होत्या. तिथे एक माणूस बसला होता. नशेच होता, त्यामुळे त्याला काही समजत नव्हते. राहुलने त्याच्या डोक्यावर मारले, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. तेवढ्यात तिथे 2 जण रवीला घेऊन आले. राहुल म्हणतो, देवील, हा रवी आहे. रुद्र म्हणतो, ओ, तर हा आहे रवी. बोल, एवढ्या मुलींना कोणाला विकणार होतास? रवी म्हणतो, मी नाही सांगणार. रुद्र म्हणतो, एवढं तर नक्की की हे सगळं तुझं एकट्याचं काम नाही, मला माहीत आहे. आणि तू सांगणार पण नाहीस हे पण माहीत आहे. तो चेहरा निर्विकार ठेवत बोलला. रवी म्हणतो, बरोबर, नाही सांगणार मी तुला. मग तू मला मारून टाकलास तरी चालेल. रुद्र म्हणतो, एवढं सोपं मरण नाही देणार मी तुला, म्हणत त्याने राहुलकडे हात केला. तसा त्याने त्याच्या हातात एक इंजेक्शन दिलं. रुद्रने ते इंजेक्शन रवीच्या मानेत जोरात खुपसला. हळूहळू रवी शुद्ध हरवू लागला. रुद्र म्हणतो, बोल, कोण आहे तुमचा खरा बॉस? रवी म्हणतो, मी नाही सांगणार की माझा बॉस कोण आहे. तुला मी हे पण नाही सांगणार की आमच्या बॉसबद्दल फक्त
जॅकला माहिती असतं. तो नशेमध्ये सगळं काही बोलतो. रुद्र म्हणतो, ओके. रुद्रने त्याच्या हाताची 2 बोटे कापली. तसा तो जोरात ओरडला. टेक केअर म्हणत रुद्र त्याला तिथेच ठेवून बाहेर आला. त्यांनी सर्व मुलींना एक मिनी बसमध्ये बसवलं आणि तिथून ते सगळे निघाले. पुढच्या 5 मिनिटात त्या गोडाऊनचा स्फोट झाला. रवी आणि त्यामध्ये असलेली माणसं त्या स्फोटात मारून गेली. इकडे त्या मुलींची बस ड्रायव्हरने बस पोलीस स्टेशन समोर थांबवली. तिथून इन्स्पेक्टर बाहेर आले तर त्या ड्रायव्हरनी त्याला एक चिठ्ठी दिली आणि निघून गेला. इन्स्पेक्टरने ती चिठ्ठी उघडली तर त्यात डेव्हिल लिहिलं होतं. तो इन्स्पेक्टर जरासा हसला आणि त्याने बसमधल्या मुलींना बाहेर काढलं आणि सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवलं. इकडे मोनिका शांत झोपली होती, पण तेवढ्यात तिला कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. तिने घड्याळ बघितलं तर 1 वाजला होता. तशी ती पटकन उठली आणि खाली आली तर रामू काका पण उठलेले होते. मोनिका म्हणते, रामू काका, कोण ओरडलं? रामू काका म्हणाले, माहीत नाही वहिनी, बाहेर गार्डनमधून आवाज आलाय. मोनिका म्हणते, चला बघूया आपण. म्हणत ते बाहेर आले तर वॉचमॅन पण तिथे आला होता. त्यांनी गार्डनमध्ये बघितलं तर एक मुलगी तिथे पडली होती. हातातून आणि डोक्यातून रक्त येत होतं. तिला बघून मोनिका घाबरली. तिने रामू काका आणि वॉचमॅनच्या मदतीने तिला रूममध्ये घेऊन गेली आणि रामू काकांच्या फोनवरून रुद्रला फोन लावला. इकडे रुद्र एवढ्या रात्री रामू काकाचा फोन आलाय बघून टेन्शनमध्ये आला की काही झालं तर नसेल ना, म्हणून त्याने पटकन फोन उचलला. हॅलो, मोनिका म्हणते, रुद्र रुद्र तू लवकर ये ना. रुद्र म्हणतो, हो येतो, पण काय झालंय, तू एवढी का घाबरली? मोनिका म्हणते, तू आधी इथे ये ना, मग सांगते. रुद्र पण मग झटकन तिथे गेला. पुढच्या 15 मिनिटात तो घरी पोहोचला तर मोनिका हॉलमध्येच होती, डॉक्टरांशी बोलत. तो डॉक्टरांना बघून घाबरला. रुद्र म्हणतो, मोनिका काय झालं तुला, तू ठीक तर आहेस ना? मोनिका म्हणते, हो रुद्र, मी ठीक आहे, पण आपल्या गार्डनमध्ये एक मुलगी बेशुद्ध होती, रक्त पण येत होतं तिच्या डोक्यातून, म्हणून मग मी डॉक्टरांना बोलावलं. रुद्र म्हणतो, ठीक आहे, काही सिरियस नाही ना? मोनिका म्हणते, नाही. मग डॉक्टर निघून गेले. रुद्रने पण मोनिकाला झोपायला पाठवलं आणि त्या मुलीला बघून आला. सकाळी त्या मुलीला शुद्ध आली तशी ती जोरजोरात ओरडायला लागली. तसं रुद्र आणि मोनिका तिथे आले. ती मुलगी म्हणाली, कोण आहात तुम्ही? मी इथे कशी काय आली? मोनिका म्हणते, हे बघ, काल रात्री तू आमच्या गार्डनमध्ये पडली होतीस, म्हणून मग आम्ही तुला इथे आणलं. ती मुलगी म्हणाली, थँक्यू ताई, तुम्ही मला वाचवलं. रुद्र म्हणतो, बरं, काल रात्री काय झालं ते सांगशील का? आणि तू कोण आहे? ती म्हणाली, हो सांगते, मी तारा. काल मी बस स्टॉपवरून घरी जात होते तर काही मुलं माझ्या मागे लागले. मी पडत पडत इथपर्यंत आले. तुमच्या घराची भिंत छोटी होती म्हणून मग मी ती चढली, पण माझा तोल गेला आणि मी खाली पडले आणि बेशुद्ध झाले. रुद्र म्हणतो, ठीक आहे, घरात कोण कोण नसतं तुझ्या? तारा म्हणाली, कोणीच नाही, मी अनाथ आहे. रुद्र म्हणतो, मग तू इथेच राहा. शिक्षण वगैरे किती आहे? मी तुला जॉब देतो. तारा म्हणाली, घरकाम येतं मला, मी सर्व करते, जेवण पण खूप चांगलं बनवते. शिक्षण नाही झालं माझं. रुद्र म्हणतो, ठीक आहे, मग तू शांता काकूंची मदत करत जा. म्हणत रुद्र बाहेर निघून गेला. त्याच्या मागून मोनिका पण गेली. 2 दिवसात तर बरी झाली. आजचं जेवण तिनेच बनवलं होतं. सगळ्यांनी छान जेवण केलं. रात्री राहुल आणि रुद्र बोलत बसले होते स्टडी रूममध्ये, तेव्हा रुद्रला अचानक उलटी झाली. त्याने बघितलं तर रक्ताची उलटी त्याने केली होती. राहुलने ते पाहिलं. राहुल म्हणतो, रुद्र, हे काय आहे? तुला काही त्रास होतोय का? आपण डॉक्टरकडे जाऊया चल, म्हणत तो त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला चेक करून काही टेस्ट केल्या आणि त्याचे रिपोर्ट संध्याकाळी कलेक्ट करायला सांगितलं. संध्याकाळी ते दोघं रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले, मिस्टर रुद्र, खूप उशीर झालाय. ज्याची मला भीती वाटत होती तेच आहे. राहुल म्हणतो, डॉक्टर, काय झालं ते नीट सांगा. तो थोडा चिडूनच बोलला. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला कॅन्सर आहे, ते पण लास्ट स्टेजला. आता काहीच होऊ शकत नाही, सॉरी. मी तुम्हाला काही मेडिसिन देतो, त्या घ्या तुम्ही. म्हणत डॉक्टरांनी त्याला मेडिसिन दिली. ते दोघं बाहेर आले. रुद्र म्हणतो, राहुल, मोनिकाला ह्याबद्दल काहीच सांगू नकोस. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तिचे सगळे प्रॉब्लेम्स संपवणार. राहुल म्हणतो, रुद्र, आपण काहीतरी करू. एवढ्या लगेच कसा तुला कॅन्सर झाला आणि तो पण एकदम लास्ट स्टेजवाला? आपण करू, काहीतरी करू आपण.
रुद्र म्हणतो, "आत्ता काहीच नाही करू शकत आपण. जे नशिबात आहे तसं घडतं. राहुल, माझ्या मोनिकाची काळजी घे तू. माझ्या मोनिकाची."